शेतकऱ्यांना शिवीगाळ करणारे आमदार अब्दुल सत्तार यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी भाजपा जिल्हा सरचिटणीस किशोर धनायर यांनी केली आहे। सिल्लोड तालुक्याचे विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांनी दहेगाव येथील शेतकरी शेख सत्तार आणि शेख मुख्तार यांना मारहाण आणि शिवीगाळ करून संपूर्ण महाराष्ट्रभर समाजात अराजकता निर्माण करून मोठ्या प्रमाणात द्वेष पसरवला आहे। ते स्वतः विधानसभा सदस्य असून एक जबाबदार व्यक्ती असल्यामुळे अशा माणसाकडून असे वर्तन अतिशय घृणास्पद आणि निंदनीय आहे। त्यामुळे गंगापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांची आमदारकी रद्द करा असा प्रस्ताव न्यायपालिका आणि शासनाकडे पाठवावा अशी मागणी गंगापूर तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना करण्यात आली। तसेच यावेळी भाजपाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला। सिल्लोड तालुक्याचे विद्यमान आमदार अब्दुल सत्तार साहेब यांनी त्यांच्या तालुक्यातील दहेगाव येथील शेतकरी श्री सत्तार व त्यांच्या भाऊकीच्या सर्व लोकांना जातीवाचक शिवीगाळ केली, मारहाण केली आणि हिंदू देवदेवताबद्दल अपशब्द वापरले। अतिशय घृणास्पद आणि लांछनास्पद ही गोष्ट आहे। एक जबाबदार व्यक्ती, एक विधानसभा सदस्य, तालुक्याचे आमदार आणि एक काँग्रेस संस्कृतीमध्ये वाढलेले, ज्या काँग्रेस संस्कृतीनं देशाला आतापर्यंत चांगले चांगले नेते दिले, अशा नेत्यांच्या पक्षामध्ये वाढलेले अब्दुल सत्तार यांनी समाजामध्ये जातीवाचक शब्द वापरून तेढ निर्माण केली आणि एक समाजामध्ये घृणास्पद असं वातावरण निर्माण केलं। याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर एक आमदार असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर अतिशय त्यांची प्रतिमा अशी मलिन झाली आणि त्यांनी जर हे प्रकरण ते थांबवलं नाही, त्यांच्यावर जर त्वरित कारवाई झाली नाही, त्यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं नाही, तर भारतीय जनता पार्टी जिल्ह्याच्या वतीने आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन ठेवू आणि त्यांचा शेवटपर्यंत पाठपुरावा करू व तीव्र शब्दामध्ये त्यांचा निषेध व निंदा करीत आहे। यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस किशोर धनायर, अशोक मंत्री, तालुकाध्यक्ष सुरेश राऊत, अजय रासकर, वैभव धनायर, स्वप्नील डिके, शशिकांत घटे यांची उपस्थिती होती।